काय हो पप्पा ते विलायची. विलायची आहे का? किती टाकली? वर्षात आणि हे गुळ गुळ किती आहे? 2 किलो. आता याला वावरात जाऊन करायचं काय करायचं याचं? मधमाशी यासाठी. हे कसलं पाणी आहे? अरे गुळाचं आणि वेलदोड्याचं पाणी ते कशासाठी? ते मधमाशा येण्यासाठी. त्याने काय होणार? टरबुजाची सेटिंग व्यवस्थित होईल ना, त्याच्यामुळे गावठी उपाय. आणि काय काय टाकलंय त्याच्यामध्ये? शेतकरी. काय या डब्यात काय 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 काय? आपण नाही का मधमाशीला रिश्वत देणार आहे आता याच्यामध्ये, आहे की नाही? माझ्या मागे काय त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकताय काय आहे. तर याच्यात गुळाचं आणि वेलायचीचं पाणी आहे, ते आपण मधमाशी अट्रॅक्शनसाठी वापरणार आहे. याची आपण वाफ करणार आहे आता प्लॉटमध्ये आपल्या पूर्ण. बघू आता काय होतंय. तुम्ही असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला फॉलो करून घ्या, शेतकऱ्यांना फॉलो करा. तर आम्हाला काही याची सवय नाही बरं का, पण एक छोटासा ट्राय म्हणून बघू सोशल मीडियाची पॉवर आता कशी आहे. तर सपोर्ट करा. धन्यवाद. हे बघा, ते बघा वर हे किती वेळ उकळायचं आता? चालेल. किती? 2 डबे गो? प्लॉटच्या मध्यभागीच आपण चूल केली नाही. ठीक आहे. मग मध्ये ना मग त्याच्यात किती? 2 किलो घातलाय गो? जास्त झालं. अफाट परिश्रमानंतर आपली चूल तयार झाली आहे की नाही? अजून तयार झाली की नाही? हे बघा प्लॉट. ते घे ना इकडे, गबळ घे इकडे. असा जाळंदूर संगच. किती वेळ उकळायचा होता? 1-2 तास. त्या डब्याला काही नाही होणार का? बघा ये बाप्पानी वाऱ्यास नका मस्त तुम्ही. केल्यानंतर काय होतं? हे असं केल्यानंतर आहे ना, गुळाचं पाणी आणि विलायची उकळल्यानंतर ती जी वाफ आहे ती वावरामध्ये पसरते, त्याच्यामुळे मधमाशी येण्यास मदत होते. मधमाशी आली म्हणजे जी फुलकळी ती सेटिंग होती, मधमाशी जास्त प्रमाणात होती. त्याच्यामुळे फलधारणा चांगली. फळधारणाला अडचण येत नाही काही. पिकं व्यवस्थित राहतात, फळं जास्त येते. हे बघू शकता आपल्याला आता. त्यासाठी नाही गावरान जुगाड केलेला आहे. हा का? गुळाचं पाणी विलायची. याची फवारणी केली चालते का? फवारणी बी करा, फवारण्याचं उलट चांगली. फार असं भिजून गेलं पाहिजे. किती दिवसाचा प्लॉट आहे आता आपला? हा 1 महिन्याचा प्लॉट आहे. त्याच्यात आंतरपीक म्हणून आम्ही मिरची पण लावली आहे. हे बघू शकता. ही पण प्लॉट कसं वाटतं माझं? काय म्हणले? प्लॉट कसं काय वाटतं 1 महिना? एकच नंबर आहे. त्यात मिरची पण लावली मी. हा, डबल पीक. तर काय घरी नसतोय, पप्पाच बघता हा प्लॉट. आता काय आहे? आता जे काय करताय हे यांचंच कष्टाचं फळ येणार आहे. आम्ही काय सकाळी उठणार, लॅबला निघून जाणार. कसं काय वाटतं?
असं एकच नंबर आहे. तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळं आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. काढला व्हिडिओ. बघू शकतात मित्रांनो, आपण जे पाणी ठेवलंय गुळाचं आणि विलायचीचं त्याला आता उकळी फुटली. खालून असा दाना दाना जाळ लावलाय आपण, विशेष नाही. एक डबडा इथं ठेवलंय, एक तिकडे पप्पा जुगाड करतोय. हे बघा बाबा आणि पप्पा, हे बघू शकता तुम्ही. असा काय आपला 6 एकरचा प्लॉट आहे. कसा आहे तुम्ही कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. शेतकऱ्याला पण वरती पोहोचू द्या. धन्यवाद. बाबाला मस्त एक एंटरटेनमेंट चालू आहे इथं. हे बघा इथं लग्न चालू आहे आणि आम्ही इथं टरबुजासाठी जुगाड करतोय. मस्त नाचतो पण आहे का बाबा. हॅशटॅग रॉयल शेतकरी. मालकीनबाई आलेल्या आता. हो पप्पा, मालकीनबाई आल्या. मालकीनबाई आल्या म्हणलं. हे बघा. हो बरोबर चालू आहे ना आमचं नियोजन. बरोबर आहे ना. प्रिटी वुमन दिसती गोड गोड. हे बघा, हे असं फक्त शेतकऱ्याच्याच बायकोच्या तोंडावर दिसू शकतं. काय का मम्मी. बरोबर आहे. कसा आहे आपला प्लॉट. चांगलं वास येतोय का? वास येतो? रुसली तरी चालेल पण मधमाशी रुसता कामा नये. हॅशटॅग टरबूज शेतकरी. धन्यवाद.